प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी पोषक असं राजकीय वातावरण या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. विधानसभा निवडणुकीला अवघे 7 दिवस राहिलेले आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे. या अंतिम टप्प्यामध्ये निवडणुकीचं चित्र जवळजवळ स्पष्ट होताना दिसतंय. म्हणजे महायुती की महाविकास आघाडी, महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूनं कौल देणार. सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं एक वातावरण पाहायला मिळतंय आणि विशेष करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीची चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये पाहायला मिळते, ती चर्चा बघितली तर अर्थातच महाविकास आघाडीचं पारडं हे महायुतीपेक्षा जड आहे. मोठमोठे राजकीय विश्लेषक राजकीय विश्लेषक, पत्रकार मंडळी महाविकास आघाडीला बढत किंवा महाविकास आघाडीची आघाडी दाखवताना दिसतात. म्हणजेच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला सध्या राज्यामध्ये एक चांगलं वातावरण आहे. परंतु महाविकास आघाडीची सत्ता येईल का याबद्दल राजकीय जाणकार असतील, पत्रकार असतील, त्याचबरोबर स्पष्ट मते मांडताना दिसत नाहीत. म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींमध्ये एक काट्याची लढत पाहायला मिळते. अशा प्रकारचा राजकीय अंदाज खरं तर राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा, शेतकरी, महिला, युवक वर्ग यांच्याशी संवाद साधला आणि एकंदरीत त्यांच्या मतांचा कानोसा घेतला तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बहुमत मिळवू शकते अशा पद्धतीचं राजकीय चित्र हे सध्या दिसत आहे. विशेष करून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला साथ दिली. परंतु उत्तर महाराष्ट्रात यावेळी महायुतीचं नुकसान होऊ शकतं अशा पद्धतीचं चित्र सध्या दिसत आहे. कारण ज्या पद्धतीनं शरद पवार असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील, यांच्या सभांना जो प्रतिसाद उत्तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात मिळताना दिसतोय, तो प्रतिसाद पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील जनता बदलाच्या दिशेने विचार करताना दिसते. म्हणजे भारतीय जनता पक्षाने अर्थातच लोकसभा निवडणुकीमधील झालेलं नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने किंवा महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेलं नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न केले. लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर मुलींसाठी मोफत शिक्षणाची सोय असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज बिल माफी असेल किंवा इतर वेगवेगळ्या लोकप्रिय योजना खरं तर महायुती सरकारने राबवल्या. परंतु ज्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षात या महायुती सरकारने राज्यकारभार चालवला, त्या राज्यकारभारामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेला कोणत्याही प्रकारचं म्हणजे कोणत्याही प्रकारे आणि विशेष करून ते आर्थिक स्वरूपाचं फायदा झालेला नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतपिकांना योग्य असा हमी भाव किंवा दर मिळालेला नाही. यामध्ये कांदा असो, सोयाबीन असो, कापूस असो किंवा इतर नगदी पिके असो किंवा फळांना असो, त्याचबरोबर
खतांच्या किमती, रासायनिक खते असतील किंवा शेतीशी आधारित इतर यंत्रसामग्री असो, यांच्या प्रचंड किमती, त्याचबरोबर दुधाला योग्य दर न मिळणे, यामुळं शेतकरी चहू बाजूंनी खरं तर घेरला गेला आणि आर्थिकदृष्ट्या शेतकरी गेल्या 2.5 वर्षात खरं तर नफ्याऐवजी तोट्यामध्येच राहिला आणि त्याचा थेट फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात बसला. तशाच पद्धतीचं राजकीय चित्र हे विधानसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळते. म्हणजेच महागाई हा सध्या ग्रामीण भागामध्ये प्रमुख चर्चेचा मुद्दा आहे. त्याचबरोबर बेरोजगारी या मुद्द्यावरती सुद्धा तरुण वर्गामध्ये प्रचंड नाराजगी आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव न मिळणं, विशेष करून सोयाबीन असेल, कांदा असेल, अशा पिकांना योग्य हमीभाव न मिळाल्यामुळं शेतकरी वर्गामध्ये महायुती सरकारविषयी एक कमालीची नाराजगी आहे आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळताना दिसतोय. अर्थातच ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत एक परिवर्तनाची हवा ही लोकांमध्ये दिसत होती किंवा ती चर्चा होत होती, एक म्हणजे एक जनतेचा एक राग लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळत होता, तो राग विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत नाही. परंतु जनतेमध्ये अंडर करंट म्हणजे सरकारच्या विरोधात एक नाराजगीचं वातावरण नक्कीच पाहायला मिळतंय आणि त्याचा थेट परिणाम महायुतीला भोगावा लागू शकतो. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणजेच मराठवाडा विदर्भातून जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 4-4, 5-5 टर्म आतापर्यंत निवडून येत आहेत, असे उमेदवार सुद्धा या निवडणुकीत पराभूत होतील, अशा पद्धतीचं राजकीय चित्र त्या मतदारसंघामध्ये दिसत आहे. अर्थातच महाविकास आघाडीच्या उमेदवारांची म्हणजेच महायुतीच्या विरोधात जे मतदान आहे त्या मतदानाची विभागणी होण्यासाठी अनेक अपक्ष असतील किंवा छोट्या छोट्या पक्षांना खरं तर ते पक्ष निवडणुकीत उतरलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची मते कशी विभागली जातील या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने खरं तर किंवा महायुतीने रणनीती आखली. म्हणजेच हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला फायदा होईल अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला. परंतु जमिनीवरती म्हणजे सर्वसामान्य लोकांशी ज्यावेळी संपर्क साधतोय त्यावेळी भारतीय जनता पक्षाचा जो मतदार वर्ग आहे तो मतदार वर्ग हा विखुरताना दिसतोय आणि महाविकास आघाडीचा मतदार वर्ग हा एकसंध आणि एकजूट होताना दिसतोय. 2014 आणि 2019 मध्ये महायुतीच्या म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या विजयात जर महत्वाची भूमिका कोणी निभावली असेल ती मराठा समाजाने. म्हणजे 2014ची निवडणूक असो अथवा 2019ची विधानसभा निवडणूक असो, मराठा समाजाचा अभूतपूर्व असा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला मिळाला. परंतु यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत तो पाठिंबा महाविकास आघाडीच्या बाजूने वळताना दिसतोय आणि त्याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीवरती होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे सध्या जे चित्र वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या राजकीय जाणकारांकडून मांडलं जात आहे की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काट्याची लढत आहे, तर मला चित्र असं दिसतंय की महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळू शकतं आणि एकंदरीत लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला नक्कीच फायदा होईल. परंतु एक 2-3 महिन्यापूर्वी जे चित्र निर्माण म्हणजेच 2 महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या बाजूने जे चित्र निर्माण झालेलं होतं ते चित्र काहीच अस्पष्ट दिसत आहे. कारण ज्या पद्धतीनं महागाई वाढलेली आहे त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्य लोकांच्या एकंदरीत इन्कमवरती होताना दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत
महागाई वाढल्यामुळं 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत जरी महिलांना दिले तरी सुद्धा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळं आणि एकंदरीत त्याची झळ ऐन दिवाळीत सर्वसामान्य लोकांना बसल्यामुळं महागाईचा मुद्दा हा लोकांमध्ये आणि विशेष करून ग्रामीण भागात विशेष चर्चेमध्ये आहे. त्यामुळं शेतकरी वर्ग असेल, महिला असतील किंवा युवक वर्ग असेल, यामध्ये सरकारच्या विरोधात एक नाराजगीचं वातावरण आहे. आणि गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 10 वर्षात राज्यामध्ये मनावश्यक उद्योग किंवा व्यवसाय किंवा रोजगार हे आलेले नाहीत किंवा तयार झालेले नाहीत. त्याचाही परिणाम हा शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका बसू शकतो. त्याचबरोबर शिवसेना पक्ष फोडणे असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने फोडले आणि 2 मराठी पक्ष म्हणजेच महाराष्ट्रातल्या नेत्यांनी, स्थानिक नेत्यांनी तयार केलेले मराठी माणसांचे पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले, त्यामुळे कुठेतरी एक अस्मितेचा मुद्दा सुद्धा यामुळं त्याचाही फटका भारतीय जनता पक्षाला बसतोय. आणि एकंदरीत महाराष्ट्रातील उद्योग ज्या पद्धतीनं गुजरातला मोठ्या प्रमाणात गेले आणि एकंदरीत ज्या लाखो तरुणांना महाराष्ट्रात रोजगार मिळाला असता ते तरुण खरंतर एक प्रकारे बेरोजगार झाले, त्याचाही फटका हा या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसू शकतो आणि महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो. त्याचबरोबर महायुतीतील 3 पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय हा जमिनीवरती दिसत नाही. म्हणजेच ज्या पद्धतीची एकजूट ही महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळते तशा पद्धतीची एकजूट किंवा समन्वय महायुतीच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळत नाही. आणि एकंदरीत 2014 आणि 2019 अनुकूल असं राजकीय वातावरण भारतीय जनता पक्षासाठी महाराष्ट्रामध्ये नाही. म्हणजे एक प्रकारे 10 वर्षाची सरकारविषयीची एक नाराजगी म्हणजे अँटी इन्कम्बन्सी, 2.5 वर्षाचा एकंदरीत सरकारचा बोंगळ कारभार आणि ग्रामीण भागाच्या विकासाकडे केलेलं पूर्णपणे दुर्लक्ष. म्हणजेच पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयी सुविधांच्या गुंतवणुकीसाठी लाखो कोटी रुपये या सरकारने खर्च केले, परंतु ग्रामीण भागाच्या विकासासाठी या सरकारकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर शेती असेल, या क्षेत्रात सरकारची गुंतवणूक ही कमी आहे आणि त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जनतेवरती होताना दिसतोय. म्हणजेच एक प्रकारे ग्रामीण भागामध्ये सरकारविषयी एक कमालीची नाराजगी पाहायला मिळते आणि त्याचा फटका या निवडणुकीत महायुतीला बसू शकतो. शरद पवार यांच्याविषयी असणारी सहानुभूती, ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी नव्या दमाच्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणारी सहानुभूती आणि एकंदरीत काँग्रेस पक्षाचं असणारं मजबूत संघटन किंवा विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाला मिळणारा प्रतिसाद आणि एकंदरीत राहुल गांधी यांचा पडणारा इफेक्ट आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये असणारी कमालीची नाराजगी आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मराठा समाजामध्ये असणारी कमालीची नाराजगी, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि एकंदरीत मराठा समाजाचं महाविकास आघाडीच्या बाजूनं होणारं एकंदरीत एकजूट, त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळताना दिसतोय. म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडीसाठी राज्यामध्ये पोषक असं राजकीय वातावरण आहे. म्हणजेच महाविकास आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करते असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.